नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकामधील शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार ओळखा, म्हणी व त्यांचे अर्थ ओळखा यांवर आधारित 65 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अभ्यास सखी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तुम्हाला 5 सेकंद देणार आहे, तर 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय पहा, ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ आहे, मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, हात तोकडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 बरोबर आहे. मदत करण्यास क्षमता कमी पडणे हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, उदंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर उदंडच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? ऑप्शन 2 येणार आहे, कमी. ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, अली मधुप मिलिंद म्हणजे काय? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय सांगायचं आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 भ्रमर. ऑप्शन 2 बरोबर आहे. याचं 4चं ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन 2 उज्ज्वल अशा प्रकारे येणार आहे. उज्ज्वल हा या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6, नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर नम्रताच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? ऑप्शन 2 उद्धटपणा. ऑप्शन 2 बरोबर आहे. नम्रताच्या विरुद्धार्थी आहे उद्धटपणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द कोणता असणार आहे पहा, कृत्रिम हा आपला बरोबर आहे. ऑप्शन 2 कृत्रिम बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8 पहा, पर्वत या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर पर्वतला समानार्थी काय नाही आहे? ऑप्शन 3 हिमालय. या ठिकाणी पर्वतला समानार्थी नाही आहे. या ठिकाणी हिमालय काय आहे? विशेष नाम म्हणून आलेलं आहे. तर ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9, रणशूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर रणशूरच्या विरुद्धार्थी काय आहे? पळपुटा. ऑप्शन 2 बरोबर आहे. इथे पण रणशूरच्या विरुद्धार्थी आहे पळपुटा. प्रश्न 10 पहा, वाहत्या गंगेत हात धुणे या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तर वाहत्या गंगेत हात धुणे याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ देखील ऑप्शन 2 बरोबर आहे. सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा चुकीच्या वाक्यात उपयोग केला आहे ते ओळखायचं आहे. तर खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी वाक्यप्रचाराचा चुकीचा वाक्यात उपयोग कोणत्या वाक्यामध्ये केलेला आहे ते सांगायचं आहे. आणि उत्तर आहे ऑप्शन 3, मी परीक्षेत नापास झालो म्हणून बाबांनी मला डोक्यावर घेतले. हे काय चुकीचं आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, कौमुदी या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कौमुदीच्या समानार्थी काय येणार आहे? या ठिकाणी ऑप्शन 2 चांदणे येणार आहे समानार्थी. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर खाली अशुद्ध शब्द कोणता आहे पहा. 13चं काय येणार आहे? ऑप्शन 1 नाविन्य हा इथे अशुद्ध आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. तर नाविन्याला या ठिकाणी पहिली वेलांटी नसता दुसरी वेलांटी पाहिजे. प्रश्न 14 पहा, त्याज्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर त्याज्यच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? ग्राह्य येणार आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. त्याज्यच्या विरुद्धार्थी ग्राह्य आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तर याचा अर्थ काय पहा. ऑप्शन 2 वस्तूच्या लहान भागावरून
त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16, प्रादुर्भूत होणे म्हणजे काय? तर प्रादुर्भूत होणे म्हणजे काय? ऑप्शन 1 दिसू लागणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे. जल या शब्दाचा समानार्थी ओळख सांगायचा आहे. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन 2 सलील. ऑप्शन 2 बरोबर आहे. जलचा समानार्थी आहे सलील. प्रश्न क्रमांक 18, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. अचूक म्हणजेच बरोबर शब्द ओळखायचा या ठिकाणी. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 प्रतिकूल. हा या ठिकाणी बरोबर शब्द आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीचा योग्य विरुद्धार्थी म्हण ओळखायचे. या म्हणीचे विरुद्धार्थी म्हण ओळखायचे. म्हण पहा, जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला. तर याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? ऑप्शन 1 येणार आहे ज्ञान तिथे मान. ऑप्शन 1 बरोबर आहे. ज्ञान तिथे मान. प्रश्न 20 पहा, गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडायचा आहे. तर या ठिकाणी अधोरेखित केलेले जे शब्द आहेत तर त्यांच्यासाठी कोणता बरोबर वाक्यप्रचार असणार आहे? याचं उत्तर आहे अंगावर शेकणे. ऑप्शन 2 बरोबर आहे. नुकसान सोसावे लागणे म्हणजे काय? अंगावर शेकणे. प्रश्न क्रमांक 21 पहा, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे. प्रतिबिंब या शब्दाच्या समानार्थी काय असणार आहे? तर प्रतिबिंबच्या समानार्थी असणार आहे ऑप्शन 3 प्रतिमा. ऑप्शन 3 बरोबर आहे प्रतिमा. प्रश्न क्रमांक 22 पहा, अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द कोणता आहे? 1 संगीत. याला पहिली वेलांटी नसता दुसरी वेलांटी असायला पाहिजे होती. संगीत अशा प्रकारे असायला पाहिजे होतं. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. प्रश्न 23 पहा, लघु या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? ऑप्शन 2 बरोबर आहे. दीर्घ किंवा गुरु आपण त्याला म्हणतो. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न 24, शेरा सव्वाशेर या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर शेरा सव्वाशेर या म्हणीचा अर्थ काय आहे? ऑप्शन 3 हे बरोबर आहे. एकाला दुसरा वरचढ हे बरोबर आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25, वामनरावांची आता अन्नान दशा झाली पण एकेकाळी या घरात या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. वाक्य या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य बसेल ते सांगायचं आहे. वामनरावांनी आता अन्नान दशा झाली आहे पण एकेकाळी या घरात काय होतं? तर ते पुढचं आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. 25चं काय येणार आहे? ऑप्शन 3 अत्तराचे दिवे लावणे. ऑप्शन 3 बरोबर आहे. याला कोणती म्हण बसते बघा? वामनरावांची आता अन्नान दशा झाली आहे पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लागायचे. ऑप्शन 3 बरोबर आहे 25चं. 26 पहा, समशेर या शब्दाच्या समानार्थी कोणता शब्द असणार आहे? तर समशेरच्या समानार्थी आहे तलवार. ऑप्शन 3 बरोबर आहे येथे देखील. प्रश्न क्रमांक 27 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर कोणता अचूक असणार आहे? ऑप्शन 1 सिंहासन या ठिकाणी अचूक आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28, उदार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर उदारच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? कंजूस असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे येथे पण. पुढचा शब्द आहे प्रश्न क्रमांक 29, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक आहे ऑप्शन 1 मही. मही बरोबर आहे या ठिकाणी पहिल्या नंबरचा. प्रश्न क्रमांक 30 म्हण ओळखायचे 30 नंबरचा प्रश्न आहे. तर ज्ञानेश्वरराव इथली माणसं साधी आहेत. त्यांना घोळ्यात घ्यायला 2 गोड शब्द देखील पुरतील. दादागिरीची गरज नाही. गुळानं मरतो तिथे विष कशाला रामराव म्हणाले. ज्ञानेश्वरांनी मान डोलावले. तर हे जे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे तर त्यामध्ये कोणती म्हण बसते ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 गुळानं मरतो तिथे विष कशाला. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, सगळेच मुसळ केरात या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन 2 मुख्य व महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाते. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी अचूक आहे ऑप्शन 1 मैत्री हा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 33 पहा, असमाधान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याच्या विरुद्धार्थी काय आहे? ऑप्शन 4 समाधान. ऑप्शन 4 बरोबर आहे. असमाधानच्या विरुद्धार्थी आहे समाधान. प्रश्न 34 पहा, नदी या शब्दात समानार्थी असलेला शब्द कोणता आहे? तर नदी या शब्दात समानार्थी असलेला शब्द आहे ऑप्शन 4 तरंगिणी. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऐच्छिकच्या विरुद्धार्थी आहे अपरिहार्य. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द सांगायचा आहे आणि उत्तर आहे ऑप्शन 4 अतिथी. ऑप्शन 4 बरोबर आहे. अतिथी हा शब्द अचूक आहे ते. प्रश्न क्रमांक 37 पहा, विशिष्ट या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर विशिष्टच्या समानार्थी आहे ऑप्शन 3 खास. ऑप्शन 3 बरोबर आहे. खास विशिष्टच्या समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 38, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर 38चं काय उत्तर येणार आहे पहा, ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रावीण्य हा ठिकाणी शब्द अचूक आहे. प्रश्न क्रमांक 39, नीटनेटका या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर नीटनेटकाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? गबाळा येणार आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. नीटनेटकाच्या विरुद्धार्थी गबाळ आहे. प्रश्न क्रमांक 40, विशी विद्या तिशी धन या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन 1 योग्य वेळेत योग्य कामे करणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. विशी विद्या तिशी धन म्हणजे योग्य वेळेत योग्य काम करणे. प्रश्न क्रमांक 41 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा या ठिकाणी. तर अचूक शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन 2 स्थैर्य बरोबर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42, प्रतिष्ठा या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर प्रतिष्ठेच्या समानार्थी काय आहे? मान मरातब. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43, अनियंत्रित या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर अनियंत्रितच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे नियंत्रित. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी बरोबर शब्द कोणता आहे पहा, ऑप्शन 2 परीक्षा हा शब्द बरोबर आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 पहा, संज्ञान या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर संज्ञांच्या समानार्थी काय आहे या ठिकाणी? सुज्ञ. ऑप्शन 3 बरोबर आहे. संज्ञांच्या समानार्थी सुज्ञ आहे. प्रश्न क्रमांक 46, प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? ऑप्शन 2 अर्वाचीन असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी खालीलपैकी अचूक शब्द कोणता आहे शुद्ध लेखनदृष्ट्या? तर प्रावीण्य हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48, सुसंगत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सुसंगतच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचे. ऑप्शन 4 बरोबर आहे. विसंगत. प्रश्न क्रमांक 49, अवहेलना ह्या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर अवहेलनाच्या समानार्थी आहे अपमान. या ठिकाणी एक स्पष्टीकरण थोडक्यात पाहिजे आहे. तर अवहेलनाच्या समानार्थी येतं अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष. आणि या ठिकाणी अपमान आणि दुर्लक्ष हे दोन्ही शब्द ऑप्शनमध्ये आहेत. पण एक परीक्षा झाली होती ज्यामध्ये आयोगाने त्या परीक्षेत अपमान हे उत्तर दिलेलं होतं. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 परीट हा शब्द शुद्ध आहे किंवा अचूक आहे. प्रश्न क्रमांक 51, कुचकामी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय सांगायचा आहे? तर कुचकामीच्या विरुद्धार्थी आहे फलदायी. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द कोणता आहे पहा, उत्तर आहे ऑप्शन 1 शिक्षण या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 53 पहा, मगर मिठी या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मगर मिठीच्या समानार्थी काय असणार आहे? ऑप्शन 4 घट्ट पकड. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 54, माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? ऑप्शन 2 विद्यमान. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 55 पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी इतिहास कोणतं बरोबर असणार आहे? ऑप्शन 4 बरोबर असणार आहे. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 56 पहा,
रामबाण या शब्दाच्या समानार्थी शब्द असलेला ओळखायचा आहे. तर रामबाणच्या समानार्थी ऑप्शन 3 जालिम, उपाय किंवा अचूक. प्रश्न क्रमांक 57 उच्च नीचता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर उच्च नीचता याच्या विरुद्धार्थी आहे समानता. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58 शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द आहे ऑप्शन 1 आर्थिक हा शब्द बरोबर आहे येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59 उद्धव या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर उद्धवच्या समानार्थी असणार आहे भरती. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60 पहा शहरवासी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर शहरवासीच्या विरुद्धार्थी काय येणार आहे ग्रामीण येणार आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61 शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द आहे ऑप्शन 3 वार्षिक हा शब्द बरोबर असणार आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62 मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर मर्त्यच्या विरुद्धार्थी आहे ऑप्शन 3 अमर. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63 पहा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द आहे ऑप्शन 1 महत्त्वाचे. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64 अफाट विस्तार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन 1 मर्यादित. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65 खालील शब्दातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द कोणता आहे पहा. ऑप्शन 4 बरोबर आहे. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 66 शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी अचूक शब्द आहे ऑप्शन 2 हळूहळू हा शब्द अचूक आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणाचे बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकामधील 65 प्रश्न पाहिलेले आहेत. जर असेच तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर अभ्यास सखी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे